बापाची पावर अच्छा तुझा होईल थरथराट. नमस्कार मंडळी, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया अरुण म्हणजेच प्रिया बेर्डे यांच्या जीवनासंबंधी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रिया बेर्डे यांचा जन्म 30 जुलै 1970मध्ये कोल्हापूर येथे झाला होता. अभिनेत्री लता अरुण यांच्या कन्या आणि त्याचबरोबर मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांचे पती आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर त्यांचा विवाह 1998 मध्ये झाला होता. त्यांना स्वानंदी आणि अभिनय अशी 2 मुले आहेत. प्रिया बेर्डे यांनी आपल्या करिअरची सुरुवात डबिंग आर्टिस्ट म्हणून केली होती. रंगसंगत या चित्रपटाच्या सेटवर प्रिया अरुण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची भेट झाली. प्रिया बेर्डे यांनी 1988 मध्ये अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेसोबत डेटिंग सुरू केले. त्यावेळी ते आधीच विवाहित होते. 10 वर्षानंतर 1998 मध्ये त्यांनी लग्न केले. कर्नाटकी या प्रसिद्ध फिल्मी घराण्यात प्रिया बेर्डे यांचा जन्म झाला. त्या काळचे प्रसिद्ध छायालेखक वासुदेव कर्नाटकी यांची नात व मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते दिग्दर्शक अरुण कर्नाटकी यांच्या त्या कन्या होत. पहिल्यापासूनच अभिनयाची आवड म्हणून मराठी सिनेमात त्यांनी प्रवेश केला. विनोदी चित्रपटांच्या त्या जमान्यात लोकप्रिय विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत त्यांची अशी जोडी जमली की प्रत्यक्ष जीवनात देखील ते एकमेकांचे जोडीदार झाले. दोघांचे एकत्र असे अनेक विनोदी सिनेमे गाजले. एक धागा, आम्ही तिघी या दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी काम केले. प्रिया बेर्डे या मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जातात. विनोदी चित्रपटांसाठी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे अशा अभिनेत्यांच्या बरोबरीनेच प्रिया बेर्डे यांना देखील ओळखले जाते. गृहलक्ष्मी, अशी बनवा बनवी, एक होता विदूषक, धरलं तर चावतंय अशा अनेक चित्रपटातून प्रिया बेर्डे यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आत्ताही त्या विविध प्रकल्प TV मालिकांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. त्यांना भविष्यात कोणत्या व्यक्तिरेखा साकारायला आवडेल असं विचारलं असता त्या म्हणतात, मला पौराणिक कथा फार आवडतात. त्यामुळे मला देवीची आणि त्यातही कालीमातेची भूमिका करायला मिळाली तर आवडेल. माझ्याकडे पौराणिक कथांची खूप पुस्तके आहेत. महाभारतातील सगळ्या व्यक्तिरेखांची पुस्तकं माझ्याकडे आहेत. मला त्यातील सगळ्या व्यक्तिरेखा आवडतात. कोणी एकेकाळी महाभारतावर नाटक येणार होतं, पण ते आलंच नाही. त्यामध्ये द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्यांनी मला विचारलं होतं. ही 35-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते काही झालं नाही, पण माझ्या मनात ती गोष्ट राहून गेली. माझ्या आईनं सौभद्रमध्ये रुक्मिणी ही भूमिका साकारल्याचं मला आठवते. सौभद्र हे संगीत नाटक आहे. जर ती रुक्मिणी कथा साकारायला मिळाली तर मला आवडेल. मला अमुक गोष्टी करायच्या आहेत वगैरे अशा काही इच्छा माझ्या राहिल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या, मला इन्स्पेक्टर रॉ एजंट अशीही भूमिका करायला आवडेल. त्याचबरोबर त्यांना पुढचा प्रश्न विचारण्यात आला, चित्रपटसृष्टीत तुम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव आहे, तर मग त्यातील कोणत्या मौल्यवान गोष्टी शेअर करायला आवडेल अशा आशयाचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, खरं सांगायचं तर मी माझं आयुष्य या कलासृष्टीमध्ये घातलेलं आहे. मीच नाही तर माझे आई वडील, मामा मामी, काका काकू, आजी आजोबा, माझी संपूर्ण खानदान या चित्रपटसृष्टीत आहे.
ही माझी मनोरंजन सृष्टी माझ्या चांगल्या वाईट क्षणाची साक्षीदार आहे. जेव्हा जेव्हा मी एकटी पडले किंवा होते तेव्हा तेव्हा मला इंडस्ट्रीने साथ दिली आहे. त्यामुळे मला ज्या ज्या वेळी वाटलं की सगळं संपत चाललं आहे, प्रिया बेर्डे संपत चालले आहे, अशा वेळी मला याच इंडस्ट्रीने बाहेर काढलं आहे. ते क्षण माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. अशी बनवाबनवी चित्रपटांच्या वेळी मी नुकतीच उभारी घेत होते. इंडस्ट्रीमध्ये मी नवीनच आले होते. माझं खानदान इंडस्ट्रीमधील असूनसुद्धा मला त्याचा काहीच उपयोग नव्हता. माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावरच मला काम करावं लागलं. दुसरं म्हणजे लक्ष्मीकांत गेले त्यावेळी मी काम करत नव्हते. तुम्ही काम सोडलेलं असताना परत जेव्हा तुम्ही पुनरागमन करता त्यासाठी लागणारी बळ असतं ते या इंडस्ट्रीनंच मला दिलेलं आहे. तेव्हा मला ही गोष्ट सतत जाणवते की माझा मौल्यवान क्षण हाच आहे की ज्या ज्या वेळी मी त्या गर्तेत सापडले त्या त्या वेळेला माझ्या इंडस्ट्रीनं आणि माझ्या परमेश्वरानं मला त्यातून बाहेर काढलं. नाही पचायची त्याला थाप, आर पोलीस माझा बाप. नाही पचायची त्या ही कलानगरी मनोरंजन सृष्टी माझ्यासाठी देव आहे. अनेक मराठी सुपर डुपर हिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या आता इंडस्ट्रीतली ही सेकंड इनिंग सुरू आहे. लहानपणापासूनच घरी नाटक सिनेमांचं वातावरण पाहिलेल्या प्रिया बेर्डे यांचं या क्षेत्रात पाऊल टाकणं तसं स्वाभाविकच होतं. नृत्य हा त्यांचा जीव की प्राण. बालकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या प्रिया यांच्या अभिनयांची रंगत संगत प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. प्रिया बेर्डे यांच्या वाट्याला बहुतांश ग्रामीण बाज असलेल्या भूमिका आल्या. त्यामुळं त्यांच्या तोंडी असलेले संवाद हे ग्रामीण बाजाचे होते. अरे थांब थांब बोल, आज नाही तर आता तू मान जाशील का? खरं तर प्रत्यक्षात त्यांना ग्रामीण भाषा बोलता येत नव्हती. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं. त्या म्हणतात, मी दादरसारख्या ठिकाणी लहानाची मोठी झाले. घरी देखील ब्राह्मणी वातावरण असल्यामुळे सुरुवातीला मला ग्रामीण भाषेतले संवाद बोलणं खूप अवघड जायचं. पण आईनं माझा हा पेच सोडवला. ती नाटकातून काम करत असल्यामुळे तिला याची माहिती होती. तिनं माझी चांगलीच शिकवणी घेतली, असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. अंगाचे रेशीम भिजून गेले. आवडत्या भूमिकेविषयी प्रिया म्हणाल्या की शेम टू शेम या चित्रपटात माझी दुहेरी भूमिका होती. एक जण तमाशात नाचणारी आणि दुसरी शाळेमध्ये शिकवणारी शिक्षिका. या भूमिका माझ्या आवडीच्या काही मोजक्या भूमिकांमधल्या आहेत. प्रिया अरुण यांनी कमी वयातच बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली होती. आई लता अरुण नाटकामधून काम करायचे आणि बाबा अरुण कर्नाटकी दिग्दर्शक होते. त्यामुळे घरात अभिनय, नाटक, सिनेमा हे वातावरण त्या लहानपणापासूनच पाहत होत्या. माझ्या समोर लागेल झाप. प्रिया बेर्डे यांची मामी माया जाधव उत्कृष्ट नृत्यांगना होती. आजूबाजूला हे सर्व बघत असल्यामुळे आपसुकच त्यांच्यावर ते संस्कार होत होते. पण सुरुवातीला मला अभिनयापेक्षा नृत्यातच जास्त रस होता, किंबहुना आजही आहे, असं प्रिया अरुण सांगतात. म्हणजेच त्यांचं अभिनयापेक्षा नृत्यावर जास्त प्रेम आहे. माझ्या बापाची पावर अच्छा, तुझा होईल थरथराट. माझ्या बाप 2004 मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं आणि नंतर प्रिया बेर्डे आणि पुन्हा इंडस्ट्रीमध्ये काम करणं सुरू केलं. कारण त्यांना आपल्या 2 मुलांना घडवायचं होतं, ते म्हणजे स्वानंदी आणि अभिनय यांना. त्यांची दोनही मुलं आता मराठी सिनेसृष्टीमध्ये काम करत आहेत. प्रिया बेर्डे यांनी अनेक मराठी त्याचबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली. ते म्हणजे अफलातून, अशी बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, चल धरपकड, मनात पाथरा
जान, घनचक्कर, जत्रा, डमडम डिगा डिगा, तुका पाटील, देवा शपथ, खोटं सांगेन खरं सांगणार नाही, धमाल जोडी, धरलं तर चावतंय, प्रेमासाठी, फुल 3 धमाल, बजरंगाचे कमाल, बेटा, बोकड, मला अन्न व्हायचंय, येडा की खोळा, योद्धा, रंगत संगत, रंपाट, द स्ट्रगलर, आम्ही उद्याचे हिरो असे अनेक चित्रपट त्यांनी केले आहेत. चित्रपट त्याचबरोबर मालिकांमधील प्रत्येक भूमिका त्यांनी चांगल्या पद्धतीने वठवली आहे. राणी ग या गंगू ग. काही महिन्यापूर्वीच्या स्टार प्रवाहावरील काजळ माया या मालिकेमध्ये त्यांनी कनक दत्ता या चटकिनीची भूमिका साकारली होती आणि हीच भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मनोरंजन व्यतिरिक्त त्या राजकारण आणि समाजकारणामध्ये भाग घेतात. 2023मध्ये त्याने भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांना त्यांच्या कला प्रवासासाठी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. अग अग दुनिया फिरते पैशानी. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे त्यांना गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी सखी सचिव हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय मराठी सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना विविध नामांकित संस्थांकडून जीवनगौरव व उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मनात पाखरा दे मला. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.